ओके. ज्या पद्धतीने बँकेमध्ये वेगवेगळे अकाउंट्स असतात, जसं करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, कॉर्पोरेट अकाउंट, बिझनेस अकाउंट असे वेगवेगळे अकाउंट्स असतात. त्या पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला काम करण्यासाठी दोन महत्त्वाचे अकाउंट असावे लागतात. त्यापैकी पहिले आहे डीमॅट अकाउंट आणि दुसरं आहे ट्रेडिंग अकाउंट. आता डीमॅट अकाउंट म्हणजे काय, पहिलं आपण समजून घेऊया. की डीमॅट अकाउंट याचा अर्थ आहे डीमटेरियलाइज्ड अकाउंट. पूर्वी जे शेअर्सची खरेदी विक्री होत होती, त्या शेअर्सची खरेदी विक्री ही कागदावरती होत होती. म्हणजे जसं आपण आता करन्सी, आपले जे नोट्स आहेत, 500 रुपये, 100 रुपये, या नोट जसं आपण घेवाणदेवाण करतो, त्याप्रमाणे त्या कंपनीचे जे शेअर सर्टिफिकेट्स होते, ते शेअर सर्टिफिकेटची घेवाणदेवाण होत होती. तर त्यामुळं काय होत होतं की काही वेळा ते मिळत नव्हते किंवा एका ठिकाणी ठेवलेले विसरून जात होते. अशा पद्धतीचं गोष्टी घडत होत्या. त्यामुळे हे जे शेअर्स आहेत, जे कागदोपत्री फॉर्मॅटमध्ये होते, तर ते डिजिटल करण्यात आले आणि त्यांची अ, ती ते जे शेअर्स आहेत, हे शेअर्स तुमच्या नावाने डिजिटल लॉकरमध्ये समजा, तर त्या डिजिटल लॉकरमध्ये तुमचे शेअर्स तुमच्या नावाने त्या सेफ मध्ये ठेवले जातात. आणि या पूर्ण कंडिशनला डीमॅट म्हणजे डीमटेरियलाइज, यामध्ये कोणतेही मटेरियल वापरलं जात नाही. मग जर समजा तुम्ही एक अकाउंट काढला आपले, तर ज्यावेळी तुम्ही अकाउंट काढता, जसं बँकेमध्ये लॉकर सुविधा असते, त्या पद्धतीने एक व्हर्च्युअली डिजिटलमध्ये तुमचं एक लॉकर तयार होतं. आणि ज्यावेळी तुम्ही एखादा शेअर्स एका कंपनीकडून खरेदी करता, त्यावेळी तुमच्या नावाने जमा झालेले जे शेअर्स आहेत, ते शेअर्स डिजिटल रूपामध्ये तुमच्या त्या लॉकरमध्ये जमा केले जातात. मग असं जर तुम्हाला तुमचं लॉकर तयार करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्या कंपनीमध्ये किंवा त्या बँकेमध्ये खातं काढावं लागतं आणि या खात्यालाच आपण डीमॅट अकाउंट असं म्हणतो. म्हणजे एक खातं आपलं आहे की ज्या ठिकाणी आपलं जे शेअर्स आहेत, ते शेअर्स कुठेतरी स्टोअर करून ठेवायचे आहेत आणि त्यासाठी आपलं डीमॅट अकाउंट आहे. आणि त्यासोबत ज्यावेळी आपण आपल्याकडे असलेले शेअर्स विक्री करणार असो किंवा एखादे शेअर्स खरेदी करणार असो, तर ही खरेदी विक्री ज्या ठिकाणी होणार आहे, त्या प्लॅटफॉर्मवरती आपलं एक ट्रेडिंग अकाउंट असावं लागतं. म्हणजे डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट दोन्ही वेगवेगळे आहेत. परंतु ज्यावेळी आपण एखाद्या ब्रोकरकडे किंवा एखाद्या बँकेमध्ये ज्यावेळी आपण स्टॉक मार्केटसाठी अकाउंट ओपन करतो, जनरली त्याला डीमॅट अकाउंटच म्हटलं जातं. परंतु त्यावेळी आपण दोन अकाउंट ओपन करतो आणि हे दोन्ही अकाउंट आपण एकमेकाशी लिंक असतं. आणि हे आपले डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट अकाउंट हे आपल्या बँकेच्या अकाउंटशी सुद्धा लिंक असतात. आता याची ट्रान्झॅक्शन कसं होतं पहा. हा आपण आहो. आणि जर आपण डीमॅट अकाउंट काढलं आणि ट्रेडिंग अकाउंट काढलं, तर आपण स्टॉक मार्केटमधील जे शेअर्स आहेत, या शेअर्सची खरेदी विक्री करू शकतो. परंतु स्टॉक मार्केटमधील खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे आहे, आपल्याकडे फंड पाहिजे, आपल्याकडे पैसे पाहिजेत. मग हे पैसे आपल्याला बँकेच्या अकाउंटमधून आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घ्यावे लागतात. मग त्यासाठी आपले बँक अकाउंट्स, आपले बँक डिटेल्स हे ज्या ब्रोकरकडे आपण अकाउंट ओपन करणार आहोत, डीमॅट किंवा ट्रेडिंग अकाउंट, तर त्याला आपले बँक अकाउंट द्यावे लागतात व हे बँक अकाउंट ट्रेडिंग अकाउंटशी लिंक केलं जातं. ज्यावेळी आपल्या बँकेमधून पैसे कट होतात, त्यावेळी ते आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये जातात. आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये गेल्यानंतर जर आपण एखादा शेअर्स खरेदी केला, तर ट्रेडिंग अकाउंटमधले पैसे कट होतात
आणि ते ज्या व्यक्ती किंवा ज्या कंपनीकडून आपण शेअर्स घेतले होते त्या कंपनीकडे किंवा त्या व्यक्तीकडे ब्रोकरच्या द्वारे जातात. NSE जसं आपण म्हटलं काल शिकलो होतो, NSE किंवा BSE द्वारे ते त्या व्यक्तीकडे जातात व आपल्याला जे शेअर्स मिळतात ते शेअर्स आपण आपल्या डीमॅट अकाउंट वरती राहतात. जर आपल्याला भविष्यामध्ये जर आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये असणारे शेअर्स विक्री करावे लागले तर मग परत हे डीमॅट अकाउंट मधले आपले शेअर्स आपण ट्रेडिंग अकाउंट मध्ये जाणार. ट्रेडिंग अकाउंट मध्ये त्याची विक्री होणार. विक्री झाल्यानंतर जे पैसे आपल्याला मिळालेले असतात ते पैसे आपल्या बँक अकाउंट मध्ये परत आपण ट्रान्सफर करू शकतो. जसं आपण वेगवेगळ्या कंपनीचे वॉलेट्स असतात त्या पद्धतीनं ही सिस्टीम आहे. आपण बँक अकाउंट हे आपल्या डीमॅट अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंटशी कधीही पैसे ऍड किंवा विड्रॉल करू शकतो. अशा पद्धतीने हे ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंटची संकल्पना असते. लक्षात आलं? आता हे आपल्याला कुठं कोण विचारत नसते की तुमचं डीमॅट अकाउंट आहे का, कुठलं आहे, किती स्टॉक आहे, डीमॅट अकाउंट कुठं आहे, कुठल्या बँकेत आहे, हे नाही. फक्त हे आपल्याला ते ज्या कंपनीचं आपण अकाउंट काढलेलं आहे त्या अकाउंट द्वारे आपल्याला मिळतं. आणि आपल्याला एखादा शेअर्स खरेदी केलो किंवा विक्री केलो तर लगेच त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला एक मेल येत असतो की अमुक अमुक कंपनीचा शेअर्स तुम्ही या रुपयाला इतकी क्वांटिटी सेल केलेली आहे किंवा बाय केलेली आहे आणि त्याचे पूर्ण लेजर आपल्याला मिळत असतं. आता आपण बघितलं की हे ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट हे आहेत, परंतु ते काढायचं कुठं? तर हे ट्रेडिंग अकाउंट काढण्यासाठी दोन प्रकारचे ब्रोकर असतात. एक म्हणजे फुल सर्व्हिस ब्रोकर आणि एक डिस्काउंट ब्रोकर. आता फुल सर्व्हिस ब्रोकर म्हणजे कोण? की सहसा करून जे बँका आहेत, सर्व बँका SBI असतील, HDFC, कोटक, ICICI, ॲक्सिस या सर्व बँका या फुल सर्व्हिस ब्रोकर आहेत. म्हणजे त्या बँकेमधील एक लहान भाग हा डीमॅट अकाउंट ऑपरेशनचं काम करत असतो आणि या बँका वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. म्हणजे पूर्ण सर्व्हिस म्हणजे एखाद्या कंपनीचं स्टॉक सिलेक्शन पासून तो स्टॉक घेणे, विकणे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सारखे असे खूप सारखे सर्व्हिस ते प्रोव्हाइड करत असतात. त्यामुळे त्यांना फुल सर्व्हिस ब्रोकर असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळी ते आपल्याला अशा भरपूर सुविधा, भरपूर सर्व्हिस देत असतात त्यावेळी काय होतं की त्या सर्व्हिसचे चार्जेस सुद्धा जास्त असतात. त्यामुळे आपल्याला डिस्काउंट ब्रोकरकडे शिफ्ट होणं गरजेचं असतं. कारण डिस्काउंट ब्रोकरकडे गेला तर आपल्याला जे महत्त्वाची गोष्ट पाहिजेल आहे तीच गोष्ट फक्त या डिस्काउंट ब्रोकरकडे मिळते. आणि डिस्काउंट ब्रोकरकडे ती गोष्ट मिळाल्यानंतर आपण डिस्काउंट ब्रोकरकडनं आपल्याला ती गोष्ट मिळाल्यानंतर आपण एक मिनिट कमी चार्जेस मध्ये ते काम चालू होतं आपलं. त्यामुळे डिस्काउंट ब्रोकरकडे जास्तीत जास्त लोकांचा कल असतो की अकाउंट ओपन करण्यासाठी. आणि या डिस्काउंट ब्रोकर च्या ज्या सर्व्हिसेस आहेत म्हणजे ऑनलाईन सर्व असतात त्यासाठी त्यांना कोणताही जास्त इन्फ्रास्ट्रक्चर ऑफिसेस तयार करावे लागत नाहीत. त्यामुळे त्यांचा खर्च कमी असतो आणि कमी खर्च असल्यामुळे ते आपल्याला जास्तीत जास्त चार्जेस मध्ये डिस्काउंट देत असतात. मग आपल्याला वेगवेगळ्या कोणत्याही कंपनीचं आपण डीमॅट अकाउंट काढू शकतो की ज्यामध्ये आपण स्टॉकची खरेदी विक्री करू शकतो. आता आपण एक पाहिलं होतं की स्टॉक एक्सचेंजेस एक भाग पाहिला होता की ज्या ठिकाणी याच्यामध्ये की एखाद्या व्यक्तीला आपल्याकडील शेअर विकायचे आहेत आणि एका व्यक्तीला नवीन शेअर्स बाय करायचे आहेत तर ते ब्रोकरकडे जातात. ब्रोकर म्हणजे कोण? आपण आता पाहिलं तसं फुल सर्व्हिस ब्रोकर आणि डिस्काउंट ब्रोकर. मग या ब्रोकरकडे गेल्यानंतर ब्रोकर आपली ऑर्डर पुढे एक्सचेंजेसला पाठवतो. आता हे एक्सचेंजेस म्हणजे कोण? NSE आणि BSE किंवा काही ठिकाणी MCX. MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज हे त्याचं नाव आहे.
तर भारतामध्ये अशा प्रकारचे 3 एक्सचेंजेस आहे की ज्या ठिकाणी स्टॉकचे किंवा सिक्युरिटी म्हणून तर त्यांचे व्यवहार केले जाते, त्यांचे घेवाणदेवाण केली जाते. तर त्यापैकी सर्वात जुनं आहे आपल्या भारतामधील BSE. आता BSEचा फुल फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरुवात ही 9 जुलै 1875 रोजी झाली होती. म्हणजे जवळपास 149 वर्षापूर्वी हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंग्रजांच्या काळापासून तयार झालेले आहे. आणि हे मुंबईमध्ये आहे. या ठिकाणी बहुतांश सर्व बऱ्यापैकी स्टॉक जे आहेत या कंपनीचे स्टॉक या ठिकाणी उपलब्ध आहेत की जे आपण बाय व सेल करू शकतो. आता ज्यावेळी एखादी कंपनी आपला IPO आणते इनिशियली, तर त्यावेळी त्या कंपनीकडे एक ऑप्शन असतो की त्यांना तो स्टॉक कोणत्या एक्सचेंज वरती लिस्ट करायचा आहे. म्हणजे तो शेअर्स कोणत्या बाजारपेठेमध्ये त्यांना विक्री करायला ठेवायचा आहे हे त्या कंपनीकडे एक ऑप्शन असतं. जर ती कंपनी वाटलं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्येच फक्त त्यांना खरेदी विक्री करायचं आहे असेल, तर ती फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंजलाच तो स्टॉक लिस्ट करते. तर हे एक BSE नावाचं आपल्याकडे एक स्टॉक एक्सचेंज आहे, ते सर्वात जुनं आहे. त्यानंतर आहे NSE. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आणि भारतामधील म्हणजे खूप मोठा ज्या एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग होतं किंवा खूप खूप मोठा उलाढाल ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये होतं, तर ते आहे NSE. NSE मध्ये BSE पेक्षा 60 ते 70 पटीनं जास्त उलाढाल केली जाते. कारण याची सुविधा जी खूप चांगली आहे आणि जास्त जे स्टॉक BSE मध्ये लिस्ट नाहीत अशा अशा असे स्टॉक खूप NSE वरती लिस्ट झालेले आहेत. आणि याची NSE ची स्थापना 1992 साली झाली होती. हर्षद मेहता ज्यावेळी 1992 साली होता, तर त्यावेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंज नव्हतं आणि फक्त BSE वरती सर्व स्टॉक लिस्टेड होते. त्यानंतर मग 1992 साली NSE चालू झालं आणि NSE चालू झाल्यानंतर मग BSE आणि NSE हे 2 स्टॉक एक्सचेंज भारतामध्ये ज्या ठिकाणी इक्विटी म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री केले जातात, त्यांना इक्विटी एक्सचेंजेस म्हटलं जातात. आणि फक्त हे भारतामध्ये 2 एक्सचेंजेस आहे ज्या ठिकाणी हे स्टॉकची खरेदी विक्री केली जाते. त्यानंतर आणखीन एक एक्सचेंज आहे की त्याला मल्टी कमोडिटी एक्सचेंज असं म्हटलं जातं. शॉर्ट फॉर्म मध्ये MCX असं म्हटलं जातं. आणि या MCX ची सुरुवात ही 2003 साली झालेली आहे. आता या MCX या मध्ये काय खरेदी विक्री होतं की जे आपल्याला क्रूड ऑइल आहे, कमोडिटी म्हणजे जे खनिजे आहेत किंवा जे शेतामधून निर्माण होणारे जे पीक आहे, तर त्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. जसं सोने, ॲल्युमिनियम, झिंक, कॉपर अशा प्रकारचे धातू किंवा नॅचरल गॅस, क्रूड ऑइल अशा प्रकारचे तेल, शिवाय कापूस, तीळ, जिरे, मसाले पदार्थ या सर्व ज्या गोष्टी आहेत, तर त्यांची डिजिटल रूपामध्ये या MCX या कमोडिटी एक्सचेंजमध्ये खरेदी विक्री केली जाते. मग आपण शक्यतो आपल्याला काम करायचं आहे NSE व BSE मध्ये. जर आपल्याला काही कमोडिटी मध्ये काम करायचं असेल, तर मग भविष्यामध्ये आपल्याला MCX मध्ये काम करावे लागेल. MCX एक्सचेंज वरती त्यांची खरेदी विक्री करावी लागते. ज्यावेळी आपण अकाउंट ओपन करत असतो, तर त्यावेळी आपल्याला MCX मध्ये सुद्धा अकाउंट ओपन करायचं आहे का असा एक ऑप्शन दिला जातो. जर त्यावेळी आपण MCX वरती ऑप्शनला जर सिलेक्ट केलं, तर एकाच वेळी आपण MCX म्हणजे कमोडिटी मध्ये आणि इक्विटी मध्ये सुद्धा ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कळाल्या 2 गोष्टी. एक, ब्रोकर कोण कोण आहेत, फुल सर्व्हिस ब्रोकर आणि डिस्काउंट ब्रोकर कोण कोण आहेत. आणखीन
भारतामध्ये स्टॉक एक्सचेंजेस कोणकोण आहेत? स्टॉक एक्सचेंजचा अर्थ आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घ्यायचा असेल तर बाजारपेठ, ज्या ठिकाणी स्टॉकच्या त्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्री केली जाईल अशी एक बाजारपेठ, याला म्हणायचं स्टॉक एक्सचेंजेस. आता स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं आहे तर प्रत्येक, जसं ऑफिसचं टायमिंग असतं, प्रत्येक कंपनीचं एक स्वतःचं टायमिंग असतं, त्या पद्धतीनं ह्या स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा काम करण्यासाठी एक टायमिंग असतं आणि या टायमिंगला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर रेग्युलर टायमिंग असतं, सकाळी मार्केट ओपन होतं 9:15 वाजता. हे आपण चर्चा करतोय BSE व NSE स्टॉकच्या संदर्भात, ज्या ठिकाणी इक्विटीचा खरेदी विक्री केली जाते. तर सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 या दरम्यान सर्व व्यवहार आपले रेग्युलर ट्रेडिंग केले जातात. जे आपण सामान्य आहोत तर आपल्यासाठी महत्वाचं हेच आहे की सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत आपल्याला कधीही खरेदी विक्री करता येऊ शकते. परंतु ज्यावेळी मार्केट बंद होतं, 3:30 ला मार्केट बंद झालं आणि आता आपल्याला उद्या स्टॉक एखादा विकायचा आहे, परंतु सकाळी मार्केट ओपन होण्यापूर्वीच तो विकायचा आहे. ज्यावेळी अशी कंडिशन असते तर त्यावेळी आपण तो स्टॉक विकू शकतो, परंतु ती ऑर्डर प्लेस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता तर ती ऑर्डर एक्सेप्ट केली जाते आणि 9 वाजून 8 मिनिटापर्यंत तर त्यामध्ये प्रोसेस करून आपली ती शेअर्स आहेत तर त्याची खरेदी विक्री केली जाते. तर या टायमिंगला प्री ओपन सेशन असं म्हटलं जातं. म्हणजे मार्केट सकाळी 9:15 ओपन होण्यापूर्वी ज्या रात्री त्या ऑर्डर पडलेल्या आहेत तर त्या संपूर्ण ऑर्डर्सची बाय आणि सेल यांची बरोबर टॅली लावून परत शून्यातून ज्यावेळी मार्केट चालू करायचं असतं तर त्या सेशनला प्री ओपन सेशन असं म्हटलं जातं. आणि क्लोजिंग सेशन म्हणजे संध्याकाळी 3:30 वाजता मार्केट क्लोज झाल्यानंतर फायनल एक टच दिला जातो की ज्या ठिकाणी ज्या स्टॉकच्या खरेदी विक्री झालेल्या आहेत तर त्या बरोबर झालेल्या आहेत का नाही हे हे पाहून फायनली एक क्लोजिंग प्राइस काढली जाते. तर त्याला क्लोजिंग सेशन म्हटलं जातं, जे 3:40 चालू होतं व 4 वाजता संपतं. आपल्याला महत्वाचं हेच पाहायचं आहे की मार्केट सकाळी 9:15 ला ओपन होतं आणि 3:30 वाजता बंद होतं. आपल्यासाठी हाच एक महत्वाचा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. हे झालं BSE व NSE साठी. परंतु MCX जसं आपण चर्चा केली, MCX कमोडिटी एक्सचेंज जे आहे तर ते एक्सचेंज सकाळी 9 वाजता चालू होतं आणि रात्री 11 वाजेपर्यंत ते चालू राहतं. हे फक्त ऍडिशन आपल्याला माहिती असावी. आता आपण बघितलं की NSE आणि BSE हे दोन एक्सचेंजेस बघितले. तर या दोन एक्सचेंज मध्ये सेन्सेक्स हा एक शब्द तुम्ही म्हणजे कानावर तुमच्या आला असेल. सेन्सेक्स मध्ये आज उच्चांकी स्तरावरती गेलेला आहे किंवा सेन्सेक्स मध्ये आज खूप मोठी सेन्सेक्स 1,000 अंकांनी खाली घसरला. शेअर मार्केटमध्ये इतक्या कोटीची किंमत कमी झाली, या पद्धतीने आपण ऐकत असतो. तर सेन्सेक्स हा काय आहे की हा BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा एक इंडेक्स आहे. आता इंडेक्स म्हणजे काय आहे हे आपण हळूहळू पुढे समजून घेऊया. तर या इंडेक्स मध्ये भारतामधील मोठ्या 30 कंपन्यांचा समावेश आहे आणि या कंपन्याच्या शेअर किमतीमधील जो चढ उतार होत असतो त्यानुसार सेन्सेक्सच्या इंडेक्सची किंमत कमी जास्त होत असते. म्हणजे सेन्सेक्स काय ठरलेलं आहे की भारतामधील ज्या सर्वात मोठ्या 30 कंपन्या आहेत वेगवेगळ्या सेक्टर मधील, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे 30 मोठ्या कंपन्या त्यांना त्यांनी एकत्र केलेले आहे आणि त्या 30 कंपन्यांचा एक कंपनी म्हणून त्यांनी एक उदाहरण दाखवलेलं आहे. तर त्याला आपण सेन्सेक्स हे त्यांनी नाव दिलेलं आहे.
तर जसं जसं त्या 30 कंपन्या, जर समजा या या 30 कंपन्या एकाच वेटेजच्या आहेत, म्हणजे त्या 30 कंपन्याची जी ताकद आहे ती एकसारखीच आहे, प्रत्येकाचा सहभाग त्यामध्ये एकसारखा आहे. तर 30 कंपन्यापैकी 15 कंपन्या 2% वर गेल्या उदाहरणार्थ, आणि 15 कंपन्या 2% खाली पडल्या, म्हणजे तर त्यांची वाढ किती झाली किंवा खाली किती गेलं बघितलं तर तो बरोबर झिरो असेल. तर जर समजा 30 पैकी 30 कंपन्या वर गेल्या, तर म्हणजे काय, ती वाढ वरच्या दिशेला जाईल त्याची किंमत, किंवा 30 ही साऱ्या कंपन्या जर खाली पडल्या तर त्यांची किंमत खाली पडत जाईल. यालाच काय म्हणतात की इंडेक्स किती अंशाने किती किंवा किती अंकाने वाढला आहे ते. तर बीएसईचा सेन्सेक्स हा एक इंडेक्स आहे, आणि त्याचबरोबर निफ्टी 50 हा एनएससीचा इंडेक्स आहे. आणि या निफ्टी 50 मध्ये भारतामधील ज्या मोठ्या 50 कंपन्यांचा समावेश आहे. सेन्सेक्स मध्ये जसं 30 कंपन्याचा समावेश होता, त्याच पद्धतीनं भारतामधील, एक मिनिट, भारतामधील त्या जॉईंट, भारतामधील 30 कंपन्या या, सॉरी, 50 कंपन्या या निफ्टी 50 मध्ये समावेश आहे. आणि जसं जसं या 50 कंपन्या ची शेअर्सची किंमत जशी वर खाली होत जाईल, त्याप्रमाणे निफ्टी 50 हा जो इंडेक्सचा त्यांनी नाव दिलेलं आहे, तर त्यांची किंमत सुद्धा वर खाली होत राहील. आता हे कसं आहे हे एक बघूया. आता हा निफ्टी 50चा इंडेक्स आहे, आणि याची ज्यावेळी 1991 91 92 साली सुरुवात झाली होती, तर त्यावेळी त्याची प्राइस बघा किती होती. साधारणपणे ती 300 400 रुपयाला होती, आणि आज 2024 जानेवारी असताना त्याची किंमत 21,725 रुपयाला आहे. म्हणजे 1991 साली समजा, जर तुम्ही 500 रुपये, 1991 92 साली 500 रुपये तुम्ही या निफ्टी 50च्या इंडेक्समध्ये जर लावले असते, तर आज त्याची किंमत 500ची 21,725 इतकी झाली असती. आता हे किती पट झालं बघा गणित करून. मग ही जी आहे वाढ, तर ती ही वाढ एकदम असं वर झाली नाही. ज्यावेळी स्टॉक एखादा किंवा कंपनीचा एखाद्या इंडेक्स वर खाली होत असतो, त्यावेळी तो, आता या ठिकाणी एक 2008 साली आय टी बबल झाला होता, तर त्यावेळी एक मार्केट खाली होतं. त्यानंतर लेमन क्रायसिस झालं होतं, त्यावेळी खाली आलं. कोरोना काळामध्ये 12,000 रुपयाची व्हॅल्यू 7,500 रुपयेपर्यंत खाली आली होती. परंतु हे जे करेक्शन म्हणतो किंवा जे खाली येतं, स्टॉक मार्केट खाली पडतं म्हणतात सर्वजण, तर खाली पडलेलं ती एक ना एक दिवस त्या सर्वांना वर जायचं असतं. मग हा आपला निफ्टी 50चा चार्ट आहे, की जो आपण पाठीमागील बघितलं तर एक 30 वर्षामध्ये अशा पद्धतीने गेलेला आहे. आणि बीएसईचा सेन्सेक्स हा सुद्धा त्याच प्रमाणात वर खाली गेलेला आहे. आता जे स्टॉक बीएसईच्या सेन्सेक्स मध्ये आहेत, तेच स्टॉक निफ्टी 50 मध्ये सुद्धा आहेत. आणि निफ्टी 50 मध्ये +20 स्टॉक आहेत जे बीएसई मध्ये नाही आहेत. त्यामुळं या दोघांची स्टॉकची जर चाल बघितली दोघांची, तर ती बऱ्यापैकी एकसारखीच आपल्याला दिसते. आता हे इंडेक्स इंडेक्स मध्ये कसं असते बघा. जसं मी आता म्हटलं की सेन्सेक्स हा एक इंडेक्स आहे, आणि निफ्टी 50 हा एक इंडेक्स आहे. तर भारतामधील ज्या 50 किंवा 30 या कंपन्याचं ॲव्हरेज जे आपण मोजतो त्याला इंडेक्स म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपण काय केलोय की निफ्टी 50 हा जो आहे एनएसई चा इंडेक्स, तर त्या इंडेक्स मध्ये काय काय आहे हे बघूया. तर या ठिकाणी आपण बघू शकता की एक सेक्टर दिलेलं आहे. सेक्टर म्हणजे काय, की या निफ्टी 50 मध्ये ज्या कंपन्यांचा समावेश केलेला आहे,
तर त्या कंपनीमधील किती टक्के कंपन्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, याला म्हटलं जातं सेक्टर. आणि हे वेटेज म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 35.26% वेटेज आहे. आता फायनान्शियल सर्व्हिसमध्ये काय काय येणार, म्हणजे ज्या खाजगी बँका आहेत त्या खाजगी बँका येतील, ज्या सरकारी बँका आहेत त्या सरकारी बँका, NBFC म्हणजे ज्या फायनान्स कंपन्या आहेत खाजगी, तर त्या सर्व फायनान्स कंपन्या, या सर्व कंपन्यांची जर बेरीज केली तर तर ती साधारण 35% येते. म्हणजे निफ्टी 50 मध्ये ज्या 50 कंपन्या आहेत तर त्या 50 कंपन्यांमधील जवळपास 35% वेटेज हे फायनान्शियल सर्व्हिस मध्ये असणाऱ्या कंपन्यांचं आहे. कळालं? कुणाला कळालं नाही? सेक्टर म्हणजे काय हे आधी समजलं का? हॅलो? कुणाला समजलं नाही? काय आलं पुढचं समजलं. ओके. तर फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे बँकेचे या निफ्टी 50च्या इंडेक्समध्ये 35% सहभाग हा फायनान्शियल सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या कंपनींचा आहे, साधं सोपं. आणि त्यांच्या नंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, IT कंपनी जसं म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड कामं करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं वेटेज हे 13.62% आहे. त्यानंतर ऑइल, गॅस अँड कन्झ्युमेबल फ्युएल्स, ऑइल गॅस म्हणजे रिलायन्स सारखी ऑइल रिफायनरी कंपनी असेल किंवा BPCL, HPCL ऑइल या कंपन्या असतील किंवा कोल इंडिया सारखी कंपनी असेल, तर या कंपन्यांचं वेटेज हे 11.40% आहे. त्यानंतर फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स, ज्याला FMCG असं सुद्धा म्हटलं जातं, यामध्ये खाद्यपदार्थाच्या वस्तूचा उपयोग असतो आणि तो 9.16%. आता आपण बघतो की एक सेक्टर आहे की ज्यांचा वेटेज हे 35% आहे, आणि काही सेक्टर म्हणजे केमिकल सेक्टर 0.31%, सर्व्हिस सेक्टर 0.80%, कन्स्ट्रक्शन साठी लागणारे ज्या कंपन्या आहेत तर त्यांचं 2.11%, असं वेटेज. म्हणजे एक भरपूर जास्त आहे आणि एक भरपूर कमी आहे, यामध्ये तफावत आपल्याला दिसते. मग जर समजा एका दिवशी फायनान्शियल सर्व्हिस आणि IT मधील ज्या कंपन्या आहेत या दोन्ही कंपन्या, दोन्ही सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या इंडेक्समध्ये आहेत, तर त्या कंपन्या अगदी खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वाढ झाली, त्या शेअर्सच्या किमतीमध्ये वाढ झाली, आणि बाकीच्या कंपन्या सेक्टर आहेत त्यामध्ये जर वाढ झाली नसेल तरी सुद्धा इंडेक्स हा काय होणार आहे, आपल्याला वर गेलेला दिसेल. किंवा काही वेळा या दोन सेक्टर म्हणजे ज्याचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे वेटेजमध्ये, तर त्या सेक्टर मधील कंपन्या तिथेच आहेत, त्यामध्ये काही जास्त वाढ झाली नाही, परंतु बाकीच्या सर्वांच्या मध्ये जास्त चांगली वाढ झाली, तरी पण आपल्याला जो इंडेक्स आहे तो इंडेक्स चांगल्या प्रकारे वर गेलेला आहे असं आपल्याला दिसून येणार नाही. तर हे झालं सेक्टर मध्ये. जसं मी म्हटलं की निफ्टी 50 मध्ये 50 वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तर त्या 50 वेगवेगळ्या कंपन्यांमधील पहिल्या ज्या 10 कंपन्या आहेत तर त्यांची नावे इथं दिलेली आहेत. जसं मी म्हटलं फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरमध्ये 35% आहेत, तर या 35% मध्ये HDFC बँक फक्त एका बँकेचे 13.52% आहे. म्हणजे 50 कंपन्यांचा एक ग्रुप आहे, आणि या 50 कंपन्याच्या ग्रुपमध्ये HDFC बँकेच्या एका कंपनीचा भाग किंवा एका कंपनीचा जो वाटा आहे तो 13% आहे. आणि त्यानंतर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज जो 9.20% आहे, ICICI बँक 7.35% आहे,
इन्फोसिस नावाची कंपनी जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये काम करते, त्याचा वाटा 5.80% आहे. आणि लार्सन अँड टुब्रो ही कंपनी कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. आता कन्स्ट्रक्शनमध्ये इथे कन्स्ट्रक्शन फक्त एक आहे आणि कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये एक आहे. तर लार्सन अँड टुब्रो हा 4.39 आहे. आय टी सी हा FMCG मधला स्टॉक आहे. त्याचं वेटेज या 50 स्टॉकमध्ये 4.25%, 4.30% अशा पद्धतीनं वेगवेगळं वेटेज आहे. मग आपल्याला आता काय करायचं आहे की या इंडेक्स मधील ज्या 50 कंपन्या वेगवेगळ्या आहेत, तर त्या इथं तर मी आता 10 सांगितल्यात, तर या 10 सोडून बाकीच्या राहिलेल्या ज्या 40 कंपन्या आहेत, तर त्या 40 कंपन्यांची नावं उद्या तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला ते शोधायला लागणार आहे. गुगलवरती जाऊन निफ्टी 50 मधील असणाऱ्या 50 कंपन्या कोणत्या, असं जरी तुम्ही विचारला तरी गुगल तुम्हाला उत्तर देईल आणि त्या 50 सर्व कंपन्या कोणकोणत्या आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर त्या कंपन्या कोणत्या सेक्टरमध्ये काम करत आहेत हे सुद्धा शक्य होईल त्यांनी शोधायचं आहे. हॅलो, कुणाला शोधता येणार नाही असं वाटतंय? मी तुम्हाला एक इथं उदाहरण देतो. गुगलवरती गेला, निफ्टी 50 स्टॉक लिस्ट म्हटला, आता ह्या निफ्टी 50 मध्ये असणाऱ्या ज्या स्टॉक आहेत, आता ही ही सर्व स्टॉक याला इथं चालू झालेले आहेत. या 50 स्टॉकची लिस्ट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला नेटवरती जाऊन शोधायचे आहेत. कारण आता आपल्याला आपण आता जी प्राथमिक चर्चा करावली त्यानंतर जे आपल्याला कामं करायचं आहे ते सर्व कामं हे ऑनलाईन अशा प्रकारे वेबसाईट वरती जाऊनच माहिती शोधण्याचे काम करायचं आहे. एखाद्या स्टॉकचा चार्ट पाहणे, त्या कंपनीची सर्व माहिती घेणे हे काम आपल्याला करायचं आहे. सर्वात सोपं आपण जाऊ शकतो की NSE इंडिया ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक साईट आहे आणि या साईटवरती आपण जर जाऊन गेलो तर अशा प्रकारे आपल्याला एक डॅशबोर्ड आपल्याला मिळतो आणि या डॅशबोर्डमध्ये आपल्याला मार्केटमध्ये मार्केटमध्ये इक्विटी आणि SME मार्केटमध्ये जर आपण गेलो तर इथं आता हे निफ्टी 50 म्हणून आलेलं आहे आणि या निफ्टी 50 मध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत ह्या सर्व कंपन्या इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्या कंपन्या ओपन किती वाजता झाल्या, क्लोज किती वाजता झाला, हाय किती, लो किती, किती चेंज झाला, किती व्हॉल्यूम आला, या सर्व गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि मी जर इथं त्याला डाउनलोड म्हटलं तर त्याची एक एक्सेल फाईल सुद्धा इथं डाउनलोड होते. आता ह्या सर्व कंपन्या, आता मारुती म्हणजे मारुती फोर व्हीलर करणारी कंपनी, पॉवर ग्रिड, सिप्ला, SBI लाईफ, आयशर मोटर्स, HDFC लाईफ, ॲक्सिस बँक हे वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि या सर्व कंपन्यांचे सेक्टर कोणते आहेत हे आपण म्हणजे शोधायचं आहे. काय शंका आहे कुणाला याबद्दल? नाही सर. नाही. नाही नाही. तर आजचा आपला हा बेसिक जी प्राथमिक माहिती घ्यायचा विषय होता, तो बेसिकचा विषय आता संपलेला आहे.
हे चित्र कुणाला दिसायला लागले का सर्वांना? होय. हो हा सर. ओके. आता या चित्रामध्ये काय चालू आहे, काय म्हणजे कोण हे करू शकतो का, विस्तार करून बोलू सांगू शकतो का, काय काय दिसायला लागले, तुम्हाला काय वाटायला लागले, काय आहे हा? बुद्धिबळाचा खेळ आहे. ओके, आणि कोण? पुराण काळातील शतरंज काय हा, फासे टाकायला तसं पाशी टाकायला लागले. आता हा जो खेळ आहे, हा खेळ महाभारतामध्ये खेळला गेला होता कौरव आणि पांडवांच्या मध्ये. ओके. आणि ज्यावेळी हा कौरव आणि पांडवांच्या मध्ये खेळला जात होता, तर त्यावेळी कौरव यांच्याकडून हा शकुनी म्हणून होता, त्यांचा खेळाडू होता. आणि पांडवांच्याकडून युधिष्ठिर खेळत होते. तर शकुनी हा जो होता, तो शकुनी अगदी लहानपणापासून त्याचा हातखंडा होता. तो तो जो पटाचा खेळ होता, तर त्या खेळण्यामध्ये. आणि तो खेळ इतका तो त्या खेळामध्ये तरबेज होता, की त्याला जो आपण म्हणू की जो अंक आणायचा होता, ती सोंगटी टाकल्यानंतर तोच अंक तो आणत होता. आणि त्याला ते वरदान मिळालेलं होतं, कारण त्याच्या महाभारतानुसार त्याला त्याचे जे जे पासे तो टाकत होता, ते पासे त्याला त्याच्या वडिलांच्या हाडापासून त्यानं तयार करून त्याला मिळालेले होते. अशी एक आख्यायिका आहे. तर आणि युधिष्ठिर हा फक्त काय म्हणतो की त्याला या खेळाबद्दल माहिती नव्हती, परंतु हा सुद्धा एक खेळ आहे आणि या खेळामध्ये मी सुद्धा कधीतरी जिंकेन असं फक्त त्याला वाटत होतं. आणि त्यामुळे तो आपले सर्व राज्य, सर्व संपत्ती, आपले भाऊ, आपली पत्नी, सर्वांना तो त्या पैजावरती लावत गेला आणि सर्व हरला. हे सांगण्यापाठीमागं कारण असं आहे की ज्या गोष्टीवरती आपल्याला माहिती नसते, तर ती गोष्ट करणे म्हणजे जुगार आहे, जसं आपण काल पाहिलं होतं. आणि हा जुगार इतक्या टोकाला जाऊ शकतो की आपण त्यामध्ये आपले सर्वस्व गमावू शकतो. परंतु या दोन्ही खेळत असताना जुगार कोण खेळायला लागलाय, की फक्त दुर्योधन हा जो युधिष्ठिर आहे, तो युधिष्ठिरच फक्त जुगार खेळत आहे. शकुनी जुगार खेळत नाहीये. कारण शकुनीला माहिती होतं की तो काय खेळ खेळायला लागलाय, त्यावेळी खेळ खेळत असताना पुढे काय काय होऊ शकतं, त्याला जिंकण्यासाठी कशा प्रकारची चाल करायला पाहिजे, हे सर्व जे आराखडे आहेत हे शकुनीला माहिती होतं. आणि त्यामुळंच या जुगारामध्ये आपले पांडव हारले होते. मग आपल्याला सुद्धा हा जो स्टॉक मार्केट आहे, हे शेअर मार्केट आहे, या पद्धतीचंच असतं की जितकी आपल्याला माहिती आहे, ती माहिती प्लस त्या माहितीचा आधार घेऊन आपण कशा प्रकारे काम करणार आहोत. आणि जर समजा भविष्यामध्ये आपण जे अपेक्षित केलेलं आहे, तर त्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही, तर मी किती रुपये लॉस करून किती रुपयाचा तोटा सहन करू शकतो, आणि तो होणारा तोटा मला मान्य आहे असं म्हणून ज्यावेळी आपण काम करायला स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करतो, त्यावेळी आपण या शकुनीसारखे होतो. जर मला एक सांगा, आपण एक खेळ खेळायचा म्हटला की छापा काटा करून खेळायचा आहे. छापा आला तर एक्स अमाऊंट बक्षीस मिळेल, आणि जर त्याच्या उलट आलं तर एक्स अमाऊंट आपला लॉस होईल. असं जर आपली एक साधी पैज लागली आणि सतत 5 वेळा छापाच आला आणि तुम्ही काटा या ह्याच्यावरती पैज लावली होती, सतत 5 वेळा तुम्ही पैज हारला आणि छापाच आला, तर 6व्या वेळा ज्यावेळी टॉस केला जाईल, त्यावेळी परत छापा येण्याचे किती टक्के शक्यता आहे? हॅलो? 60-70 पेक्षा जास्त, 60-70% पेक्षा जास्त. 60-70% पेक्षा जास्त. बरोबर. आणि कुणाला काय वेगळं याच्यापेक्षा उत्तर द्यायचं आहे?
म्हणजे 5-6 वेळा जर छापा आला असेल तर त्याच्या पुढच्या वेळी छापा येण्याची शक्यता कमी होत जाते, बरोबर? असंच म्हणायचं आहे. हा हा, परंतु हे चुकीचं आहे. कारण ज्यावेळी तुम्ही छापा किंवा काटा हा टॉस करत असता, त्यावेळी प्रत्येक वेळी होणारा तो जो टॉस आहे, तो जो इव्हेंट आहे, तो वेगळा आहे. त्याचा मागच्या वेळी छापा किती वेळा आला होता किंवा काटा किती वेळा आला होता याची अशी त्याला काही घेणं देणं नाहीये किंवा तसं नसतं. आणि छापा किंवा काटा येण्याची शक्यता दोन्ही कंडिशन मध्ये 50-50% असते. मग हे जे आपण बायस म्हणतो ना, सिलेक्टिव्ह बायस, म्हणजे पूर्वग्रह दोष दोष धरून आपण विचार करतो की 4-5 वेळा छापा आला असला तर पुढच्या वेळी काटाच येईल किंवा काटा येण्याची शक्यता जास्त आहे, असं धरून स्टॉक मार्केटमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जर काम केलं तर त्यामध्ये आपलं लॉस होण्याची शक्यता जास्त असते. तर आपल्याला यापुढे काम करत असताना शक्यतावरती काम करायचं आहे आणि या शक्यतेवरती काम करत असताना मला काय वाटतं, यापेक्षा काय होऊ शकतं चांगलं आणि काय होऊ शकतं वाईट, आणि या दोन्हीसाठी तयार राहणं हे आपल्या हातात असतं आणि आपल्याला भविष्यामध्ये त्या पद्धतीनं विचार करायला सुरुवात करायची आहे. ओके. येस चलो ठीक आहे. आता स्टॉक मार्केटमध्ये काम करणारे कोण कोण पार्टिसिपेट आहेत, पार्टिसिपेट मध्ये सहभागी स्टॉक मार्केटमध्ये कोण कोण असतात, तर भारतामधील जे स्टॉक मार्केटमध्ये काम केलं चालतं तर त्या स्टॉक मार्केटमध्ये फक्त भारतामधीलच लोक सहभाग घेत नाहीत, तर भारतामधीलच फक्त लोक सहभाग घेत नाही, तर भारता व्यतिरिक्त इतर देशामधील लोक सुद्धा भारतामधील कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. तुम्ही आता हळूहळू ऐकत असाल की आपले पंतप्रधान अमुक अमुक देशाला भेट दिली आणि त्या भेट दिल्यानंतर त्या देशामधील ठराविक इन्व्हेस्टमेंट किंवा ठराविक पैसा आपल्या देशामध्ये व्यवसायासाठी दिला जाईल किंवा गुंतवणूक बाहेरच्या देशामधील गुंतवणूक आपल्या देशामध्ये आली आहे, अमुक अमुक काय असेल ती XYZ अमाऊंट. तर ही जी अमाऊंट येत असते तर ती त्या अमाऊंटला किंवा त्या बाहेरील जे लोक आपल्या देशामध्ये स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतात तर त्यांना फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असं म्हटलं जातं, ज्यांना आपण शॉर्ट फॉर्म मध्ये FII असं म्हणतो. म्हणजे दुसऱ्या देशामधील काही कंपन्या काही संस्था आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यांना FII असं म्हटलं जातं. आणि आपल्या देशामधील काही कंपन्या काही संस्था आपल्या देशामधीलच काही वेगळ्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असतात, तर त्यांना डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असं म्हटलं जातं, शॉर्ट फॉर्म मध्ये DII. म्हणजे जर समजा एक उदाहरण घ्यायचं की SBI बँक आहे, SBI बँक ही एक भारतामधील सर्वात मोठी बँक आहे, तर ती फक्त आपला झालेला प्रॉफिट फक्त बँकेमध्ये ठेवते असे नाही, तर तो पैसा SBI बँक वेगवेगळ्या बिझनेस मध्ये सुद्धा ऍड करते. जसं रिलायन्स मध्ये थोडं ऍड करेल, भारती एअरटेल मध्ये ऍड करेल, असे ज्या कंपनीमध्ये त्या SBI बँकेला वाटेल की त्या कंपनीमध्ये मी जर पैसे टाकलं तर जास्त चांगली ती कंपनी वाढेल आणि त्याचा फायदा आपल्याला मिळेल, तर अशा प्रकारे हे असतं. आता यामध्ये कोण असतं, बँक असतात, शिवाय म्युच्युअल फंड. आता सर्वांना माहिती आहे की म्युच्युअल फंड सही आहे, प्रत्येक जण आपापल्या माहितीनुसार म्युच्युअल फंड मध्ये SIP करत असतो किंवा वन टाइम इन्व्हेस्टमेंट करत असतो, वेगवेगळ्या प्रकारे तो म्युच्युअल फंड मध्ये असतो. तर जी म्युच्युअल फंड मध्ये काम करणारी जी कंपनी आहे तर ती कंपनी काय करते,
सर्व लोकांच्याकडून पैसा गोळा करते व गोळा केलेला पैसा हा त्यांनी अनालिसिस केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ऍड करत जाते. तर अशा प्रकारे जे काम करतात त्यांना म्युच्युअल फंड वाले म्हणतात. त्यानंतर आहे इन्शुरन्स कंपनी. आता आपण माहिती आहे LIC लाईफ इंडिया कॉर्पोरेशन ही सर्वात मोठी आपल्या भारतामधील इन्शुरन्स कंपनी आहे. मग या इन्शुरन्स कंपनीकडे जाणारा जो पैसा आहे तो पैसा ते काय त्यांच्याजवळ ठेवत नाहीत किंवा ते बँकेमध्ये FD ला ठेवत नाहीत. ते काय करतात असंच की जी कंपनी चांगला परफॉर्मन्स देत आहे, ज्या कंपनीचं चांगलं प्रॉफिट होत आहे, अशी कंपनी शोधून त्या कंपनीमध्ये इन्शुरन्स कंपनी काय करतात आपली इन्व्हेस्टमेंट करते आणि त्या पैशातून जे रिटर्न मिळतात ते रिटर्न मधील काही भाग आपल्याला इन्शुरन्स मध्ये रिटर्न म्हणून दिलं जातं. त्याशिवाय मोठमोठ्या कंपन्या तर या सुद्धा काय करतात वेगवेगळ्या कंपन्या इतर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. आणि त्यानंतर एक आहे हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल. म्हणजे काही असे लोक ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे आणि ते असे त्यांना HNI म्हटलं जातं आणि हे लोक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अगदी कोटीमध्ये शेअर्सची खरेदी विक्री करतात. जसं आपण राकेश झुनझुनवालाला म्हटलं, रामदेव अग्रवाल, विजय केडिया, दमानी यासारखे काही मोठे इन्स्टिट्यूशनल बिझनेसमन हे वैयक्तिक सुद्धा काही बाय व सेल स्टॉक खरेदी विक्री करत असतात. तर त्यांना HNI म्हटलं जातं म्हणजे हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल म्हटलं जातं. आणि त्यानंतर एक होतो रिटेल पार्टिसिपेशन. रिटेल पार्टिसिपेशन म्हणजे आपल्यासारखे काही रिटेल म्हणजे किरकोळ स्टॉक खरेदी विक्री करणारे. तर ह्या 3-4 लोकांच्या ग्रुपमधून स्टॉकची खरेदी विक्री केली जाते. आता स्टॉक मार्केटमध्ये काम करणारे घटक कोण कोण आहेत म्हणजे आपण बघितलं की स्टॉक मार्केटमध्ये पार्टिसिपेट कोण कोण करतात म्हणजे कोण कोण लोक आहेत. परंतु त्या जी इन्व्हेस्टर आहेत HNI आहे, DI आहे किंवा FII आहे तर हे काम त्यांचे स्टॉक मार्केटमध्ये काम करण्या पाठीमागं कारण काय असतं तर एक असतं इन्व्हेस्टर म्हणून. इन्व्हेस्टर म्हणजे कोण की वॉरेन बफेट सारखे आहेत इन्व्हेस्टर की जे एखाद्या चांगली कंपनी शोधून त्यामध्ये पैसे घालतात व खूप मोठ्या कालावधीसाठी म्हणजे 2 वर्षे 5 वर्षे 10 वर्षे अगदी 50-50 वर्षे एखाद्या स्टॉक मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे आणि त्या कंपनीमधून त्यांनी ती प्रॉफिट कधी बुकच केलं नाही अशा प्रकारचं असतात. तर त्यांना इन्व्हेस्टर म्हटलं जातं. आपण आपल्यासाठी बोलूया की कमीत कमी 5 वर्षाच्या पुढे जे एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट टाकून राहतात तर त्यांना इन्व्हेस्टर असं आपण म्हणू शकतो. किंवा एकदम जर काही 1 वर्ष ते 3 वर्ष असेल तर आपण त्यांना शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर म्हणू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त एक असतात ट्रेडर. आता ट्रेडर म्हणजे काय की त्यांना त्या कंपनीच्या बिझनेस बद्दल जास्त माहिती करून घेण्याची गरज नसते. त्यांना फक्त गरज असते की त्या कंपनीच्या स्टॉकची प्राइस कशी वर खाली होत असते आणि ज्यावेळी त्यांच्या एखाद्या अनालिसिस प्रमाणे ज्यावेळी ते ठरवतात की हा स्टॉकची प्राइस या ठिकाणापासून आता वर जाऊ शकते किंवा खाली जाऊ शकते तर तेवढ्या त्या वेळेमध्ये तेवढ्या त्या वर खाली होण्याच्या कालावधीमध्ये त्या स्टॉकमध्ये एंट्री करून तो स्टॉक खरेदी करणे किंवा विक्री करणे याला आपण ट्रेडर म्हणतो. आणि हे ट्रेडर सुद्धा 2-3 प्रकारचे आहे. जसं इन्व्हेस्टर 5 वर्षाच्या पुढील कालावधीचा आपण असू शकतो आणि 1 ते 2 वर्षाच्या कालावधीसाठी सुद्धा असू शकतो. त्या पद्धतीने हा ट्रेडर एका दिवसासाठी पण असू शकतो, एका आठवड्यासाठी, एका महिन्यासाठी आणि 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी सुद्धा असू शकतो. असे हे स्टॉक मार्केटमध्ये काम करणारे 2 घटक आहेत. एक इन्व्हेस्टर म्हणून काम करायचं आहे आणि एक ट्रेडर म्हणून काम करायचं आहे. आपण सुरुवात करत असताना आपल्याला सुद्धा
एक इन्व्हेस्टर म्हणून काम करायचं आहे. इन्व्हेस्टर म्हणून का काम करायचं आहे, की जर समजा आपल्याला एक कंपनी आहे, जसं उदाहरण घेऊया की डीमार्ट ही एक कंपनी आहे. तर डीमार्ट सारखा बिझनेस आपल्याला आता जर उभा करायचा असेल, तर तितकी तो व्यवसाय चालू करण्यासाठी तितकी जागा, तितके लागणारे भांडवल, तेवढी लागणारी मॅन पॉवर, हे आणि ते जे असणारे सर्व चालवण्यासाठी लागणारं चांगलं मॅनेजमेंट, हे सर्व गोष्टी आपल्याकडे नाहीत. बरोबर. परंतु त्या कंपनीचे आपल्याला शक्य होईल तितके जर आपण त्या कंपनीचे शेअर्स आपण घेतले, तर आपण त्या कंपनीमध्ये मालकी भागीदार होतो. आणि जसं जसं ती कंपनीची ग्रोथ होत जाते, त्या कंपनीची चांगली वाढ होते, त्या पद्धतीने आपल्याला एक तर शेअरची प्राइस वाढत जाते, त्याचबरोबर बोनस, स्प्लिट किंवा डिव्हिडंड यासारखे सुद्धा इतर बेनिफिट मिळत असतात, आणि ज्यामुळं आपल्याला वेल्थ क्रिएशन चांगल्या प्रकारे होते. तर भविष्यामध्ये आपल्याला पुढील कमीत कमी 2 वर्ष तरी इन्व्हेस्टर म्हणून काम करायचं आहे. आणि ज्यावेळी आपल्याला या इन्व्हेस्टर म्हणून काम चालू केल्यानंतर आपल्याला समजतं की ट्रेडर काय असतं, ट्रेडिंग काय असतं, मग आपण त्या स्किलमध्ये जर गेलो, तर मग आपल्याला ट्रेडिंगसाठी काम करायचं आहे. कन्सेप्ट लक्षात आला? इन्व्हेस्टर आणि ट्रेडर मध्ये काय फरक आहे तो? हो सर. ओके. आता स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं आहे. आपण म्हणा लागलोय कालपासून की स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं आहे, स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, हा एक प्रश्न आपल्या पुढं आहे. कोण कोण सांगू शकेल आपल्याला काय करायचं आहे? म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? कुणाला काही थोडी कल्पना आहे का याबद्दल? बर, चला. आता हा हा ही एक लाईन दिसत आहे तुम्हाला, ज्यामध्ये हा जो वर खाली होत आहे, तर ती एखाद्या कंपनीची शेअर्सची किंमत आहे. उदाहरणार्थ समजूया. तर ही शेअरची किंमत इथून वर गेली, तिथून परत खाली आली, परत वर गेली, खाली आली, परत वर गेली, ती खाली आली नाही, परत वरती गेली. बरोबर आहे? मग या जर समजा आपल्याला असं असेल, तर आपल्या डोक्यात प्लॅन काय असतो की मी या ठिकाणी बाय करेन. बाय करेन म्हणजे काय म्हणायचं आता? बाय म्हणजे खरेदी. आता हळूहळू आपल्याला काही टेक्निकल शब्द यायला सुरुवात होणार आहेत. जसं लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन, बाय, सेल, इक्विटी, अशा पद्धतीचं. तर जे जे शब्द येतील त्यांचं जर आपल्याला माहिती नसेल, तर ते आपण नोट डाऊन करून घ्या, वहीमध्ये लिहून ठेवा. आपल्याला प्लॅन आपण कसं करतो की कमी ज्यावेळी त्या कंपनीची शेअर्सची प्राइस कमी असेल त्यावेळी मी बाय करणार, त्यावेळी मी खरेदी करणार. आता जर समजा हे सोनं आहे, सोन्याचा दर आहे हा, तर सोनं इथं समजा एक 25,000 असेल, तर 25,000 रुपयाला मी बाय करेन आणि वरती 35,000 रुपयाला गेल्यावर मी विकणार. म्हणजे राहिले हे 10,000 रुपये मला प्रॉफिट झाला. आणि ज्यावेळी मी विकणार त्यावेळी ती सोनं परत खाली पडायला पाहिजे. आणि खाली पडल्यानंतर मी परत एकदा इथं 28,000 रुपयाला घेईन आणि परत इथं 30,000 रुपयाला विकेन, 35,000 रुपयाला विकेन. त्यानंतर परत आणि मग सोन्याचा दर खाली पडला पाहिजे, परत मी त्यावेळी घेणार आणि मग वरती गेल्यावरती विकणार, परत घेणार आणि परत वरती गेल्यावरती विकणार. म्हणजे काय? स्वस्तात घेणार आणि महागात विकणार, म्हणजे मला फायदा होईल. नाहीतर मग तुम्ही स्वस्तात 100 रुपयाला एखादी वस्तू घेतला किंवा एक 25-30 हजार रुपये मध्ये सोनं घेतला आणि त्या सोन्याचा दर भविष्यामध्ये जर 20,000 झाला, तर तुम्ही 20,000 रुपये मध्ये विकून बाहेर पडणार का? नाही पडणार. कारण तुम्हाला वाटेल की आता सोनं तोट्यात मध्ये विकायला नको आणि थोड्या दिवस थांबूया, कधी ना कधी वर जाणार आहे.
असंच आहे. आपल्याला प्लॅन आपला काय असतो की स्वस्तात घ्यायचं आणि महागात विकायचं. आणि ज्यावेळी मी विकेन त्यावेळी तो स्टॉक किंवा ती जी प्राइस आहे ती परत वरती जायला नको. तर मी विकल्यानंतर परत तो खालीच पडला पाहिजे. म्हणजे आणि परत मला तो स्वस्तात घेण्याची संधी मिळाली पाहिजे. असा आपला काय असतो प्लॅन असतो. पण तो ऍक्च्युली कसं होतं, प्रत्यक्षात आपण ज्यावेळी स्टॉक मार्केटमध्ये काम करायला सुरुवात होणार आहे आणि शक्यतो नवीन असताना कसं होणार आहे की एखादा स्टॉक खालून वरती चालला तर आपल्याला समजतं की हा स्टॉक चांगला खाली होता आणि आता वर आलाय, तर इथं आपण बाय करूया, इथं आपण खरेदी करूया. आणि ज्यावेळी आपण खरेदी करतो त्यावेळी स्टॉक तो खाली पडायला सुरुवात होतो आणि आपण इथं विकतो आणि बाहेर पडतो. मग हा तोटा काय असेल झालेला आपला 5,000 2,000 3,000 तो आपण घेतो आणि बाहेर बसतो. आणि ज्यावेळी आपण तो स्टॉक विकतो त्यावेळी मग तो स्टॉक परत वरती जातो. मग आपल्याला वाटतंय नाही नाही माझं इथं मी विकायला नको पाहिजे होतं. मी जर ठेवलो असतो तर प्राइस वरती गेली असती आणि मला एवढा एवढा प्रॉफिट झाला असता. मग काम करतो मी आता परत वर आल्यावरती परत खरेदी करतो. आणि ज्यावेळी आपण खरेदी करतो त्यावेळी तो स्टॉक परत काही दिवस साईडवेज मध्ये जातो. म्हणजे तो प्राइस धड वरती पण जात नाही आणि धड खाली पण जात नाही, परंतु वेळ जातो. आणि ह्या वेळेमध्ये काय होतं आपल्याला आपलं पेशन्स निघून जातात आणि आपण तो स्टॉक विकतो की कारण त्यावेळी दुसरे स्टॉक आपल्या डोळ्यापुढे असतात की जे सतत असे वर जात असतात. मग आपल्याला काय वाटतं की ह्या स्टॉक मध्ये हा स्टॉक आता वरती जाईना झालाय, याला विकूया, म्हणून आपण विकतो आणि दुसरा एखादा स्टॉक मध्ये घेतो. आणि ज्यावेळी आपण हा स्टॉक विकतो त्याच वेळी तो स्टॉक परत वर जायला सुरुवात करतो. मग आपल्याला वाटतं की मी इथं परत एकदा विकून चूक केलेली आहे, तर मी परत तो स्टॉक वरती गेल्यावर घेतो. पण वरती गेल्यावर घेतल्यानंतर परत तो स्टॉक काय होतो खाली येतो. मग खाली आल्यावर आपल्याला माहिती असतं की खाली आल्या आता हा परत वरती जाणार आहे म्हटल्यावर आपण परत तो सेल करत नाही, परंतु वरती गेल्यावर आणि पण थोडा बाय करतो की इथून तो वरती जाईल. जसं या इथं झालं होतं, वरती गेल्यावर परत तो वरती गेला होता म्हणून आपण इथं बाय करतो, परंतु आणि पण तो खाली जातो. मग आपण इथं बाहेर पडतो आणि परत स्टॉक वरती खाली, म्हणजे आपण असं बाय सेल यामध्ये आपण खेळत राहतो. आणि ही खरी रियालिटी आहे, हे खरं वास्तव्य आहे स्टॉक मार्केटमध्ये की फक्त आपल्याला काय वाटतं याचा आपण विचार करतो आणि स्टॉक मार्केटमध्ये बाय आणि सेल करत राहतो. तर आपल्याला असं क- वाटण्यापाठीमागं सुद्धा काही कारणं असतात आणि असं आपल्याला का करायचं नाही या पाठीमागं हेच आपण कसं शिकू हे आपल्याला हळूहळू पुढे पाहायचं आहे. तर आज आपण 10:30 झालेले आहेत. आज आपण इथे थांबूया. आजच्या बद्दल कोणाला काही शंका आहे का?